विशेषतः सोयाबीनसारख्या पिकाच्या बाबतीमध्ये तक्रारी येत आहेत की बियाणं उगवलं नाही असं. होईल तिथे अतिवृष्टी नाही तर काहीच नाही. पण एकंदरीतच पेरण्यांना उशीर झाला आहे. ते पीक फेल झालं तर आत्महत्या करायची. कोरडवाहूचं तंत्रज्ञान वापरल्याशिवाय त्याला पर्याय नाही. नमस्कार. आज आपण शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत. आणि आज आपले मार्गदर्शकाची भूमिका निभावण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर राजाराम देशमुख सर. सर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. शेती आणि शेती संशोधन, शेती विस्तार कार्य आणि शेती धोरण अशा सर्व क्षेत्रामध्ये सरांनी त्यांची भूमिका निभावली आणि ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि त्या काळामध्ये अतिशय परिणामकारक अशी ती भूमिका राहिलेली आहे. सर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळाली. त्या अगोदर सर संशोधन संचालक म्हणून सुद्धा कार्यरत होते आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे संशोधन क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे त्याच्यामध्ये सरांचा सहभाग हा फार मोठा आणि महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा सरांचं काम आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल या देशातील विविध प्रकल्पावर त्यांनी काम केले. सरांची मुख्य ओळख जगभर अशी आहे की कडधान्य पैदासकार म्हणून त्यांची ओळख आहे. हरभरा पीक असेल, तूर असेल अशा पिकांमध्ये त्यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे आणि ते काम एक मैलाचा दगड अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा या दृष्टीनं ठरलेलं आहे. त्याचबरोबर सर लौकिक अर्थाने निवृत्त झाले असतील 2010मध्ये, परंतु ते त्यानंतरसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत राहिलेले आहेत आणि आजपर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकरी, संशोधक आणि धोरणकर्ते यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांचं वाटचाल सुरू आहे. तर या निमित्ताने मी सरांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. सर 2026च्या मे महिन्यापासूनच अशी चर्चा सुरू होती की यावर्षी पाऊसमान कमी राहील, एल निनो याचा परिणाम राहील असं चर्चा होती. संबंधित यंत्रणांचे, संस्थांचे तसे अंदाज होते. त्याप्रमाणे पाऊसमान कमी आहे असं आपण जाणवत आहोत. त्याचं एक दोन भागामध्ये आपल्याला त्याचं पाहता येईल त्या प्रश्नाकडे की जो काही जून अखेरीस पाऊस झाला त्या पावसावर आधारित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पेरण्या झालेल्या आहेत, परंतु सोलापूर असेल किंवा सातारा, सांगलीच्या काही भागामध्ये अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. तर जुलैच्या मध्यावर आज आपण चर्चा करतो आहोत. तर अशा पार्श्वभूमीवर जर जुलै मध्यापर्यंत पाऊस झाला नसेल तर शेतकऱ्यांनी पुढचं पेरणीचं नियोजन किंवा खरीप हंगाम नियोजन म्हणून त्यांचं कसं असेल? आपण म्हणता त्याप्रमाणे जून महिन्यामध्ये सुरुवातीचा पिरियड तरी आपला सगळा असा कोरडा गेलेला आहे. पाऊस झाला नाही. अगदी शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिथे पाऊस झाला तिथे खूप जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे तिथे इमिजिएटली लोकांना पेरण्या करणं सुद्धा अवघड झालं. जरी पाऊस झाला तरी वापस येईपर्यंत त्यांना थांबावं लागलं. तर अगोदर ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांना त्या ठिकाणी परत पाऊस जर झाला नसेल तर तिथे नक्कीच उगवणीचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. पुष्कळ ठिकाणी विशेषतः सोयाबीनसारख्या पिकाच्या बाबतीमध्ये तक्रारी येत आहेत की बियाणं उगवलं नाही असं. इतर पिकांच्या विषयी फारसं ऐकायला आलं नाही, पण सोयाबीनविषयी विशेषतः जास्त तक्रारी आहेत. पण एकंदरीतच पेरण्यांना उशीर झाला आहे. म्हणजे अगदी झाल्या असल्या पेरण्या जून महिन्यात तरी 10-20% जास्त पेरण्या झाल्या नाही. त्यानंतर खऱ्या अर्थानं पेरणीला थोडासा वेग आला. पण आता पेरणीनंतर जो पाऊस पाहिजे असतो, थोडं झिमझिम असे पाऊस येणं गरजेचं असतं की ज्यामुळं जर्मिनेशन चांगलं होतं, पिकं चांगली रोमतात. तर त्याची पण आज उणीव भासते. त्यामुळे एल निनोचा एकंदरी इफेक्ट असा दिसतोय की
होईल तिथे अतिवृष्टी नाही तर काहीच नाही असा थोडासा प्रकार झालेला आहे. त्यामुळं आधीच्या पिकांच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी जर्मिनेशन झालेलं आहे तिथं आता थोडीशी काळजी घेतली पाहिजे, की कारण आज पाणी पण नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला प्रोटेक्टिव्ह इरिगेशन द्या म्हटलं तर तेही शक्य नाही. पण काही ठिकाणी आता कोळपण्या वगैरे करून जिथं पिकं थोडेसे रोंबले आहेत, अशा ठिकाणी ओल जमिनीतली जास्तीत जास्त दिवस कशी टिकून धरता येईल या दृष्टीने थोडासा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आता जिथे अ, पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी, जर्मिनेशन जर तिथं बऱ्यापैकी झालेलं असेल, तर अशा ठिकाणी मात्र आपल्याला अपेक्षा आहे की आणखीन काही पाऊस थोड्या दिवसातच परत सुरू होण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे सध्या तरी हवामान खात्याकडून. जिथे पेरणी झाली नाही, अशा ठिकाणचं जे सिच्युएशन आहे, तिथे आता आपल्याला चॉईस फार कमी आहे. म्हणजे आता बाजरीसारखं पीक असेल, सोयाबीन आहे, मूग, उडीद ह्या पिकांचा कालावधी आता पेरणीचा संपलेला आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला समजा जुलै अखेरपर्यंत जर पेरणी करायची म्हटलं, तर तूर आणि सूर्यफूल हे 2 पिकं आहेत, की ज्याच्याबद्दल आपण शिफारशी केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर. मग तुरीमध्ये सूर्यफुलाचं आपण आंतरपीक करू शकतो किंवा सलग पीकसुद्धा करू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला रब्बी पीक घेण्याची शक्यता वाटते, अशा ठिकाणी सूर्यफुलाचं सलग पीक करावं आणि त्यानंतर रब्बी ज्वारी किंवा हरभरा जे काही पीक असेल ते आपल्याला करता येईल. आणि जिथे दुसरं पीक घेणं शक्य नाही, अशा ठिकाणी तूर आणि सूर्यफूल असं आंतरपीक घ्यावं. तर असं मी सांगेल ह्या इथून पुढच्या काळामध्ये. हां, कारण आता सोयाबीन किंवा मूग उडदाची पेरणी केली तर उत्पादनामध्ये खूप घट येईल. म्हणजे कदाचित काय म्हणता येईल 2/3 उत्पन्न कमी होईल. 1/3च उत्पन्न मिळेल. जर 10 क्विंटल मिळायचं असेल तर कदाचित 3 क्विंटल 4 क्विंटल इतकं उत्पन्नात घट येईल. सर, आपण जर असं पाहिलं की मागील 10 वर्षाचा आपण पाऊसमान याचा जर अभ्यास केला, तर आपल्या असं लक्षात येतं की शेतीला पूरक असा पाऊस पडत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याकडे एक महाराष्ट्राचं जर पाहिलं, तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 113 तालुके अवर्षण प्रवण तालुके आहेत. आणि त्या बहुतांश तालुक्याचं कार्यक्षेत्र म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र त्या तालुक्यामध्ये होतं, जे 10 जिल्हे आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये. अशा सर्व पार्श्वभूमीवर हे जे पर्जन्य आधारित किंवा कोरडवाहू शेती आहे, ह्याच्यासाठी म्हणून काय मार्गदर्शन तत्त्व शेतकऱ्यांनी पाळायला पाहिजेत, की जे कमी खर्चामध्ये उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतील? अशी काय तत्त्व असतील की कोरडवाहू शेतीची, की ज्याच्यामुळे त्यांना उत्पादनाची काही अंश हमी मिळेल आणि त्यांचं पीक वाचेल अशा पद्धतीनं? महाराष्ट्रामध्ये तसा विचार केला आपण तर 80-82% क्षेत्र हे जिरायत आहे, पाण्याखाली आहे. आता वेगवेगळे जे आपले हवामान विभाग आहेत, कृषी हवामान विभाग ज्याला आपण म्हणतो, की आता समजा कोकणातलं भाताचं पीक आपण घेतलं, तर ते जिरायत आहे, पण कोरडवाहू नाही. पण सोलापूरमध्ये जे आपण पीक घेतो किंवा सांगली, सातारा, पुण्याचा जो पूर्वेकडचा भाग आहे, हा जो दुष्काळी पट्टा आपण जो म्हणतो, आवर्षण प्रवण विभाग, इकडे आपण आलो, तर या ठिकाणी बाष्पीभवनाचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण तापमान जास्त असतं आणि पडणाऱ्या पावसापेक्षा सुद्धा ज्याची ज्याला बाष्पीभवन आपण म्हणतो किंवा एक पानामधून सुद्धा पर्णोत्सर्जन जे होतं, याचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला कोरडवाहूचं तंत्रज्ञान वापरल्याशिवाय त्याला पर्याय नाही. इकडे सुद्धा विदर्भामध्ये सुद्धा जो अमरावती किंवा बुलढाणा, अकोला हा भाग आहे, या ठिकाणी पाऊसमान कमी आहे. मराठवाड्याचं पाऊसमान कमी आहे. कोकण आणि गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा वगैरे ह्या जिल्ह्यांचा जर विचार केला, तर त्यामानाने नक्कीच हा जो पट्टा आहे मधला महाराष्ट्राचा, बहुतांश पट्टा, हा बराचसा जिरायत आणि कोरडवाहू अशा प्रकारचा आहे. तर त्यासाठी खूप संशोधन झालेलं आहे आपल्याकडे. जसं सोलापूरला झालं, त्याचप्रमाणे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल किंवा मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, या ठिकाणी सुद्धा खूप संशोधन झालेलं आहे. आणि म्हणून एक आपण असं काही रिकमेंडेशन्स केलेले आहेत, की ज्या ठिकाणी थोडाफार उतार असेल जमिनीला, तर उताराला आडवा अशीच मशागत करायची.
किंवा उतराला आडवी पेरणी करायची, की जेणेकरून जमिनीची धूप जास्त होणार नाही आणि जमिनीतलं पाणी जमिनीतच साचायला मदत होईल. साचेल इन द सेन्स ते मुरेल, साचण्यापेक्षा मुरेल आणि त्यामुळं ह्या कोरडवाहू पिकांना बऱ्यापैकी ओल टिकून राहील जमिनीमध्ये आणि त्याचा उपयोग होईल. दुसरं असं की त्यासाठी इव्हन आपण लाईव्ह बंड सांगितलेले आहेत, की तुमचं गिरीपुष्प म्हणा किंवा सुबाभूळ याचे कंट्रोल लाईन घ्यायची आणि एक 20-25 मीटर अंतरावर असे त्याचे बंड्स तयार करायचे आणि त्याची उंची फार नाही वाढू द्यायची. एक 2.5-3 फुटाच्या वर त्याला वाढू द्यायचं नाही. त्याची कापणी करायची आणि कापणी करून त्याच्यापासून जो पाला मिळेल आपल्याला तो जमिनीत टाकून द्यायचा. नुसता जमिनीवर टाकला तरी तो जमिनीमध्ये तो कुजतो आणि जमिनीला एक प्रकारचं ऑर्गॅनिक मॅटर जे आपण म्हणतो किंवा सेंद्रिय कर्ब आपण जो विचार करतो हे मिळायला पण त्याचं मदत होते आणि शिवाय त्या कंट्रोलच्या प्रमाणेच पेरणी केली जाते. म्हणजे एक परमनंट कंट्रोल लाईन तुमच्या शेतामध्ये तयार होऊन जाते आणि त्याला आडवी त्याला सलग त्याच्याबरोबर लगत अशी जर पेरणी आपण करत गेलो तर ते आपल्याला सहज शक्य होतं. दुसरं महत्त्वाची एक कोरडवाहूमध्ये हे आहे की आंतरपीक पद्धतीचा वापर केला पाहिजे. जसं की समजा तुम्ही नुसतं बाजरी पेरण्यापेक्षा तूर अधिक बाजरी जर पेरली तर बाजरीचं पीक लवकर तयार होतं, 3 महिन्यात तयार होतं आणि तुरीचं पीक सांगतात 5, 5.5, 6 महिन्यापर्यंत जवळजवळ चालतं. जर खरीपाचा हंगाम चांगला साधला गेला तर बाजरीचं पीक तुम्हाला चांगलं मिळतं. समजा खरीप नाही ह्या वर्षी जसं आता अडचणीत आहे खरीप, पण माहीत नाही अजून जर सप्टेंबरच्या वगैरे जर पाऊस चांगले झाले आणि आता ज्यांनी तूर पेरलेली आहे तर त्या तुरीचं पीक चांगलं येऊ शकतं. कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं त्याला काय म्हणतो आपण असं डॉर्मंट अवस्था त्याच्यामध्ये राहू शकते आणि त्याची वाढ त्याची थोडी कमी होईल, पण ते टिकून राहतं तुरीचं पीक आणि पुढे जेव्हा चांगला पाऊस होईल त्यावेळेला त्याला फांद्या येणं, फुलं, शेंगा भरपूर लागतात आणि मग रब्बीचं पीक आपल्याला चांगलं मिळतं. सीझन जर दोन्ही चांगले असले तर प्रश्नच नाही. मग तुम्हाला जिथे 100% उत्पन्न मिळायचं त्याच्याऐवजी 150% किंवा 250 असं उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे बाजरीचं पण पूर्ण उत्पन्न मिळतं आणि आता नुसती हे एक बाजरी हे एक मी उदाहरण घेतलं तुम्हाला. समजा मध्यम खोल जमीन असेल तर. तसंच दुसरं पीक आहे म्हणजे मुगाचं पीक आहे, उडदाचं पीक आहे. तुरीमध्ये तुम्ही मूग, उडीद हे घेऊ शकता आणि ज्या ठिकाणी डीप सॉईल्स आहेत थोड्याशा बऱ्यापैकी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे अशी मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या काही जमिनी ज्या आहेत त्या ठिकाणी तुरीचं मोठ्या प्रमाणावर पीक होतं. त्या तुरीमध्ये जर सोयाबीन घेतलं तर ते सर्वात जास्त उत्पन्न देणारं फायदेशीर असं पीक आहे. कारण सोयाबीनची उत्पादकता जास्त आहे. सोयाबीनला भाव पण बरा असतो बाजरीपेक्षा. किंवा मूग उडदापेक्षा त्याची उत्पादकता जास्त आहे. जरी मूग उडदाला भाव जास्त असला पण सोयाबीनच्या मानाने उत्पादकता कमी आहे. त्यामुळं तूर अधिक सोयाबीन हे फार चांगलं. पण ह्या वर्षीचं सिच्युएशन थोडं वेगळं आहे. ज्या लोकांनी केलं असेल त्यांना काही त्याचा चांगला फायदाही होईल. पण इथून पुढं मात्र आपल्याला आता सोयाबीन किंवा मूग उडदाचा विचार करता येणार नाही. त्याच्याऐवजी सूर्यफूल आपल्याला विचार करता येईल आणि सूर्यफुलापासून पण चांगलं उत्पन्न मिळू शकतं. अशा प्रकारे आपण आंतरपीक म्हणजे एक प्रकारचं त्याला काय म्हणता येईल की एक इन्शुरन्स असल्यासारखं आहे. त्याला थोडंसं दोन्ही पिकं हातचे जाण्याऐवजी एक तरी पीक मिळू शकेल असं हे आहे. पुढचं आणखी त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे की जर खूपच असं कॉन्टिन्युएशन निर्माण झाली की खूपच पावसाने ताण दिला किंवा मोठा खंड पडला आणि मग पीक कोमेजायची शक्यता असेल तर मग त्याच्यामध्ये थोडंसं मिड सीझन करेक्शन ज्याला आपण म्हणतो की एक मध्यावधी असं काही आपण त्याच्यामध्ये मध्यम हंगाम दुरुस्ती असं करायचं. मग त्याला थिनिंग करायचं. समजा तुम्ही मध्ये मूग पेरलेला असेल किंवा उडीद असेल किंवा काही तर त्याच्यामध्ये एका आड एक असं जर थोडंसं रोपट्यातलं जर काही काढून घेतलं तर जे काही उपलब्ध ओलावा आहे जमिनीमध्ये त्याचा जास्त चांगला उपयोग होईल. स्पर्धा कमी होईल आणि रोपांची संख्या कमी असल्यामुळे त्यातल्या जे रोपं मागं आपण ठेवू त्यांना नेहमीच शेंगा लागतील. नाहीतर नुसतेच वाढ होईल आणि त्याला काही शेंगा येणार नाहीत. बाजरीसारखं पीक असेल तर त्याच्यातसुद्धा थिनिंग केलं तर त्याला कणसं चांगली लागतील. किंवा पुढे जाऊन कोरडवाहूच्या याच्यामध्ये सांगायचं झालं तर रब्बी ज्वारीचं आपलं मोठं कोरडवाहू पीक आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला सरळ अगदी एका आड एक ओळ
कमी केली तरी त्याचासुद्धा फार चांगला उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. आणि आता याच्यात असंही आहे आणखी की काही वाण असे आहेत आपल्याकडे ह्या प्रत्येक पिकामध्ये की ते पाण्याचा चांगला ताण सहन करू शकतात. तर त्या व्हरायटीजला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. विशेषतः असं वर्ष एल निनोचं वर्ष वगैरे ज्यावेळेला आपण म्हणतो, तर आपल्याला असा एक गृहीत धरावं लागेल की ह्यावर्षी पाऊस कमी होणार आहे. पावसाचा ताण, पाण्याचा ताण पडणार आहे. तर अशा वेळेला ज्याला आपण ड्राऊट रेजिस्टंट किंवा ड्राऊट टॉलरंट किंवा पाण्याचा ताण सहन करू शकणारे वाण, त्यांना आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल. मग आता ज्वारीमध्ये जर आपण गेलो, रब्बी ज्वारीचा जर विचार केला या ठिकाणी, तर चित्रा, सुचित्रा अशा ज्या जाती आहेत किंवा पूर्वीची आपली माळदांडी आहे. चित्रा, सुचित्रा ह्या माळदांडीपासूनच तयार केलेल्या जाती आहेत. म्हणजे त्यासुद्धा चांगल्या जाती आहेत. तर ह्या जातींचा जर वापर केला तर वसुधापेक्षा किंवा इतर ज्या जाती आहेत की ज्यांच्यापासून उत्पन्न खूप जास्त मिळू शकतं, पण त्यांना ओलावा पण चांगला लागतो, तर त्याच्यापेक्षा मग ह्याचा आपल्याला वापर करावा लागेल. किंवा हरभऱ्यामध्ये आपण आता नवीन काही जाती विक्रम, विक्रांत वगैरे पण काढल्या. पण जर पाण्याचा ताण पडणार असेल तर मग विजयला आपण तिथं प्राधान्य दिलं पाहिजे. विजय ही ड्राऊट रेजिस्टंट व्हरायटी आहे. ड्राऊट रेजिस्टंट म्हणजे ड्राऊट टॉलरंट म्हणूया, की बऱ्यापैकी ताण सहन करेल. ज्या ठिकाणी इतर वाहनांना कुठेतरी 4-2 घाटी लागतील, याला निदान 20-25 घाटी लागतील. असं एक प्रकारचं तुरीमध्ये पण तसाच प्रकार आहे. तूर मुळात ड्राऊट टॉलरंट आहे, नाही असं नाही. मुळं खोल जात असतात. त्यामुळं खालच्या जमिनीतला ओलावासुद्धा शोषून घेण्याची त्याची तयारी आहे किंवा त्याची कुवत आहे. आणि म्हणून तो आपल्याला हे पीक आपल्याला चांगल्या प्रकारे याच्यात उपयोगी येऊ शकतं. म्हणून असं हे कोरडवाहूचे वेगवेगळे जे तत्त्व आहेत यांचा वापर तर ह्यावर्षी करायला पाहिजे. सगळ्यांनीच करायला पाहिजे असं मी म्हणेन. दुसरं सर, आता पेरणीच करता आली नाही पाऊस कमी असल्यामुळं, असा सुद्धा मोठा भाग आहे महाराष्ट्रातला. आणि त्यांचं आता जुलैचा मध्य आलेला आहे आणि पावसाने उघडीप दिली. त्यांना आता पुढे तूर हे पीक घेतलं तर रब्बी हंगामात त्यांना ज्वारी किंवा हे घेता येणार नाही का, तर तुरीला जास्त काळ लागतो. तर मग त्यांना रब्बी ज्वारी किंवा रब्बी हंगामात हरभरा घ्यायचा आहे. तर मग हे जो रब्बी त्या पेरणीला अजून आणखीन 1.5-2 महिने अवकाश आहे. तर या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी जमिनीत ओलावा टिकून राहील किंवा जमिनीच्या सुपीकता वाढेल अशा पद्धतीनं काय कृती कार्यक्रम करावा त्यांनी, की हताश होऊन बसण्यापेक्षा त्यांना काहीतरी खरीप वाया गेला तर रब्बीची थोडी हमी मिळेल असं काय आपल्याला सांगता येईल? तर आपण सांगतो की आधी मूग घ्या. मुगाचा बेवड पण चांगला होतो. पानं जमिनीवर पडतात आणि त्यामुळं नत्राचं स्थिरीकरण होतं. त्याचं लेग्युम असल्यामुळं मुळावरच्या गाठीमुळं पण नत्राचं स्थिरीकरण होतं आणि त्याचा उपयोग आपल्याला ज्वारीला होतो. इव्हन उडदाचं सुद्धा तसंच आहे. लवकर येणाऱ्या उडदाच्या ज्या जाती आहेत T9 सारख्या वगैरे, तर हे ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे निघून जातं आणि साधारणतः 15 सप्टेंबरपासून आपलं रब्बी ज्वारीचा सीझन सुरू होतो. आता ह्या वर्षी जर मूग उडीद नसेल तर आता काय करायचं? तर मग आता त्या जमिनीमध्ये निदान असे मोठे सपाट वाफे तयार करायचे. हां, एक समजा 10 मीटर बाय 5 मीटरचा वगैरे अशा प्रकारे साऱ्या यंत्राने तुम्ही हे करून आडवा नांगर घातला तरी तुमचा चांगल्या प्रकारचे वाफे तयार होतात. आणि पाऊस जो काही आता इथून पुढं पडेल जुलै महिन्यामधला किंवा ऑगस्ट महिन्यामधला, ते जागेवर मुरला जाईल. तर अशा प्रकारे जर तुम्ही इन सिटू मॉइश्चर कॉन्झर्वेशन जर केलं पेरणीपूर्वी, तर याच्यावर जे आपण प्रयोग केलेले आहेत याच्यात असं दिसून येतं की रब्बी ज्वारीचं उत्पन्न साधारणतः 35% वाढलेलं दिसून आलं. केवळ याच्यामुळं. कारण ते पाणी नाही तर त्या जमीन जर आपण हे सपाट वाफे जर केले नाही तर ते पाणी वाहून जातं. उलट ते वाहून जात असताना जमिनीचा कस पण कमी होतो. कारण त्याच्यावर जे काही थोडंसं ह्युमस किंवा ज्याला आपण अगदी शेतकऱ्याच्या भाषेत म्हणलं तर जमिनीचं फूल ज्याला म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी न्यूट्रिएंट्स असतात सगळे, हे सगळे वाहून जातात. तर ते थांबतात. त्यामुळं न्यूट्रिशनचा पण ॲडव्हान्टेज मिळतो ह्या पिकाला, ज्वारीच्या पिकाला, न्यूट्रिएंट जागेवर थांबल्यामुळं आणि पाणी जमिनीत मुरल्यामुळं त्याचा एक चांगला उपयोग होऊन येतो. तर असं साधारणतः ती एक टेक्नॉलॉजी आपल्याला इथून पुढे वापरता येईल. विशेषतः मी असं म्हणेल, की ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, की कुठं रब्बी ज्वारी होते. रब्बी ज्वारीला थोडंसं नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी जमीन असावी लागते. कारण संबंध त्या मुरलेल्या पाण्यावरच हे पीक सर्व्हाईव्ह होतं. पुढे जे काही 4 महिने 5 महिने पीक राहणार आहे
त्यामुळं जरा ज्या बऱ्यापैकी जमिनी डीप खोल जमिनी आहेत, साता 60 सेंटीमीटर असं आपण म्हणूया, म्हणजे 2 फूट खोली असलेल्या, त्याच्यानंतर मुरूम वगैरे लागेल, म्हणजे 2 फूट तरी त्याच्यावर माती असते, 2 ते 3 फूट याला आपण डीप सॉईल म्हणतो आपण. तर अशा जमिनीमध्ये रबीचं ज्वारीचं पीक घेतलं जातं जनरली. जर 45 सेंटीमीटर 1.5 फूट जमिनीची जमीन असेल, जसं आता बार्शी वगैरे भागामध्ये आपण पाहतो की अशा जमिनीवरती तुरीचं मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं. हां, तर ही गोष्ट तूर अधिक सूर्यफूल हे अशाच ठिकाणी घ्या की ज्या ठिकाणी रबी ज्वारी घ्यायची नाही आहे. जिथं रब्बी ज्वारी घ्यायची आहे तिथं आता पाणी फक्त मॉइश्चर तुम्ही जमिनीमध्ये साठवा, ते मुरवा आणि त्याच्यावरती रब्बी ज्वारीचं पीक घ्या. आता सुद्धा ज्या लोकांनी सोयाबीनच्या पेरण्या केल्या किंवा तुरीच्या पेरण्या केल्या, तर बरेचशा भागामध्ये हे आता आंतरपीक खूप पॉप्युलर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं आहे आणि जवळजवळ आम्ही स्वतःच म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जवळजवळ 12-13 पिकं आम्ही आंतरपीक म्हणून तुरीमध्ये प्रयोग केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी मूग, उडीद, बाजरी, ज्वारी ही सगळी पिकं अगदी घेवडा अशा सगळ्या प्रकारची पिकं घेऊन आणि सोयाबीन. तर त्यात असं दिसून आलं की सोयाबीन अधिक तूर हे सर्वात जास्त फायदेशीर आहे, नॉर्मल सीझन असेल तर. आणि जर पाण्याने ओढ देणारं वर्ष असेल, पुढे काही फारसा पाऊस झाला नाही सप्टेंबरमध्ये वगैरे, तर मग त्या ठिकाणी मूग, उडीद आणि तूर याचं उत्पन्न बरं आलं. म्हणजे त्या ठिकाणी मग सोयाबीनला थोडा शेंगा भरायच्या वेळेला थोडा ताण बसला. त्यामुळं आतासुद्धा विदर्भ, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिथं तुरी आणि सोयाबीनचं पीक होतं, ते बरेचसे शेतकरी हे आंतरपीक करतात. त्यांनी तसं प्रकारचं ते पीक घेतलं असेल असं आपण आता गृहीत धरावं लागेल आपल्याला. आता आज आकडेवारी आपल्याकडे नाही आहे की नेमकं किती क्षेत्रावरती, पण आता जे आकडे येत आहेत आता मध्ये की बऱ्यापैकी लोकांनी पेरणी केली आहे. कोणत्या ना कोणत्या बियाण्याच्या तक्रारी येत राहतात. यावर्षी सोयाबीनची आहे. मागे पण सोयाबीनच्या विषयीच्या तक्रारी आहेत. तर बियाणे उपलब्धता, बियाणे न उगवणं, बियाण्याची गुणवत्ता असे प्रश्न कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावं लागतात. तर अशा सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल की बियाण्याच्या बाबतीमध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा आपला काय कृती कार्यक्रम असायला पाहिजे? एक तर कसं आहे की माझा आग्रह असा राहील शेतकऱ्यांना की सोयाबीनचं पीक असेल, मूग उडीद असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, बहुसंख्य पिकं हे स्वपरागीभवन होणारे आहेत. याच्यामध्ये हायब्रिड नाही. मग अशा वेळेला सुद्धा आपण बाजारात जाऊन नवीन बियाणं विकत आणतो आणि खूप महाग असतं. 100-150 रुपये किलोनी आपण ते बियाणं घेतो आणि त्याच्यामध्ये मग असे प्रॉब्लेम येतात. याचं कारण असं आहे बऱ्याच वेळेला की सोयाबीनमध्ये विशेषतः सॉरी जास्तीत जास्त तक्रार ही सोयाबीनमध्ये येते. सोयाबीनमध्ये बियाणं उगवतं म्हणजे काय करतं की त्याच्यामध्ये जो एम्ब्रिओ असतो ना, तो एम्ब्रिओ हा थोडा बाहेर असतो त्या बियाच्या. हरभरा किंवा मूग उडीद वगैरे याच्यामध्ये तो आत असतो, झाकलेला असतो, तुरीमध्ये आत असतो. ज्यावेळेला तुम्ही हे वाहतूक करता मोठ्या प्रमाणावरती, ट्रकच्या ट्रक भरून गोण्यांचे तुम्ही बियाण्याचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेता किंवा एका भागातून दुसऱ्या भागात नेता, त्यावेळेला त्याला जे हादरे बसतात, तो खालच्या गोणीमध्ये जे बियाणं असताना त्यातला हा एम्ब्रिओ बऱ्याच वेळा डॅमेज होतो. एवढंच काय, आम्ही असे प्रयोग केले की एकावर एक गोण्या रचून ठेवल्या आपण गोडाऊनमध्ये बियाण्याच्या. तर ज्या ठिकाणी 5 गोण्या ठेवल्या, तर 5वी गोणी ठेवली की त्या ठिकाणी खालची जी गोणी आहे सर्वात, तिच्या बियाण्याची उगवण क्षमता खूप कमी होते. कारण तो एम्ब्रिओ डॅमेज होतो त्या वजनाने. कारण ते 2-4 महिने आपण आत्ता सोयाबीनचं आपण बियाणं काढणार सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आणि पुढच्या वर्षी जूनमध्ये आपण ते पेरायला देणार. तोपर्यंत त्या दबावाखाली ते राहतं. त्यामुळं साठवणुकीमध्ये पण तो डॅमेज होतो आणि वाहतुकीमध्ये पण डॅमेज होतो. जी सीड कंपनी ते बियाणं तयार करते, ते बियाणं तयार केल्यानंतर त्याचं टेस्टिंग करतात आणि त्या लॅबॉरेटरीमधून, गव्हर्नमेंटच्या लॅबॉरेटरीतून ते सर्टिफिकेट त्यांना मिळतं की तुमच्या बियाण्याचं उगवण क्षमता एवढी एवढी आहे. 80% असेल, 85% असेल. पण ज्यावेळेला ते पेरलं त्यावेळेला ती तेवढी होती का हो? तर निश्चित नसते. कारण ह्या 2 कारणामुळं, वाहतुकीमध्ये एक आणि साठवण करण्यामध्ये. ज्यावेळेला मोठमोठ्या कंपन्या हजारो क्विंटल बियाणं तयार करून ते विकतात, त्यांना काही एक-एक गुणी ठेवून 2-2 गोण्या ठेवून चालणार नाही.
त्यांना त्याच्या थप्प्या लावाव्याच लागणार आहेत. त्यामुळं विशेषतः हा नेहमी प्रॉब्लेम येतो, हा जास्तीत जास्त सोयाबीनमध्ये येतो. बाकी पिकांच्या बाबतीत एवढी ओरड होत नाही बघा तुम्ही. आणि मग बऱ्याच वेळेला असं कन्फ्युजन होतं की मग ते कंपन्या म्हणतात की नाही नाही तुमच्या शेतात ओल कमी असेल त्यामुळं उगवलं नाही. आपण एकीकडे सांगत असतो, गव्हर्नमेंट सांगत राहतं की पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. आता शेतकरी म्हणणार की अहो भरपूर पाऊस झाला, 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच आम्ही पेरणी केली, तरी उगवलं नाही. तर मग त्याला कारण हे असू शकतं. काही ठिकाणी चांगलं बियाणं असेल, पण जर मॉइश्चर म्हणजे त्यातले ओलावा जर कमी असेल, तर असं होऊ शकतं की थोडासा कोंब फुटला आणि तो सुकून गेला, असंही होऊ शकतं. तिसरी गोष्ट, काही शेतकरी असंही दाखवतात की ते कुजून गेलं बी. तर याचा अर्थ मग त्याला शीट ट्रीटमेंट केली नव्हती का? कारण जर जास्त ओलावा असेल जमिनीमध्ये, पेरलं तुम्ही आणि जास्त पाऊस झाला आणि ते जर जास्त झाली तर बियाणं कुजू शकतं. मग हे कुजू नये म्हणून त्याला ट्रायकोडर्मा असेल किंवा बॅविस्टिन असेल असं आपण शिफारसी दिलेल्या आहेत पुष्कळच्या विद्यापीठाने. तर त्याची ट्रीटमेंट त्या सीड कंपनीनं केलीच पाहिजे, ती कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर मग पेरायच्या वेळेला तुम्ही रायझोबियम, पी-एच-बी वगैरे लावा हे आपण सांगतो. पण मूळ जी ट्रीटमेंट द्यायची आहे कुजू नये म्हणून, ही त्या सीड कंपनीनंच देणं बंधनकारक आहे. त्यामुळं त्यांनी दिली नसेल असंही नाही, काळजी दिली असेल, कारण आणखी वेगळं असू शकतं. पण काही जमिनीमध्ये काय होतं की खूप सारखं तुम्ही जर तेच तेच पीक घेतलं, सोयाबीन जर सारखं तुम्ही घेत गेला, तर मग रूट रॉट असा प्रकारचा जसा एक डिसीज आहे, हा ही पुढची स्टेज झाली की जमीन पीक उगून आल्यानंतर त्याची मुळं कुजतात. का तर ती जमिनीमध्ये ती बुरशी आहे. हं. तसं सुरुवातीच्या वेळेला कदाचित त्या बियाणंसुद्धा कुजण्यासाठी अशा काही बुरशी असू शकतात की त्याने बियाणं उगवण्याऐवजी ते कुजून गेलं, कारण तर थोडासा ओलावा जास्त होता आणि त्याला तेवढी चांगली ट्रीटमेंट झाली नाही की ज्याप्रमाणे. कारण शेवटी कसं आहे, हे एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, त्याला काय म्हणतो आपण आता, प्रतिबंधक उपाय आहे की ट्रायकोडर्माने हे करेल. पण शेवटी तुमच्या जमिनीमध्ये जर खूप जास्त बुरशीचा लोड असेल आणि त्यामुळे तुमची ट्रायकोडर्मा किती फायटिंग करणार, ते शेवटी युद्ध आहे दोघांमधलं. त्यामुळं त्यांचा जर जास्त जोर असेल त्या करणाऱ्या बुरशीचा, तर ती ट्रीटमेंट करून सुद्धा त्यामध्ये असेल. मग अशा ठिकाणी जर तुम्हाला अनुभव असेल की इथे नक्की बी कुजतं किंवा रोग येतो, तर त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीन करू नका. वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही फेरपालट करा. अगदी आता हरभऱ्याचं किंवा तुरीचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, मर रोगाचं, तर 6-6 वर्ष ही बुरशी जमिनीमध्ये राहते. तुम्ही म्हणाल मी गेल्या वर्षी हरभरा केलाच नव्हता आणि त्याच्या मागच्या वर्षी रोग आला होता म्हणून मी गेल्या वर्षी केला नाही आणि ह्या वर्षी परत केला, तो रोग परत येणार. तुम्ही त्याला ट्रायकोडर्मा लावला तरीसुद्धा काही प्रमाणात तो येणार, कारण ती बुरशी लवकर जात नाही जमिनीतली. 5-6 वर्ष ती कशावर ना कशावरती जगत राहते. त्याच्यावरती सिम्पटम दाखवत नाही असे पण असते. आता समजा मूग आहे किंवा उडीद तुम्ही केला, हां, तर तुरीवरचा मर मुगावर येत नाही, पण तो त्याच्यावर जगतो, त्याच्यावर तो जिवंत राहतो. हरभऱ्याचा रोग त्या तुरीवर येत नाही. म्हणजे मर रोग दोघांना येतो, पण दोघांचे जीवाणू वेगळे आहेत. पण तो तुरीमुळं तो सर्वाईव्ह होतो आणि त्यामुळे त्याला खाद्य मिळतं आणि तो आणखी काही वर्ष तुमच्या जमिनीमध्ये टिकून राहतो. त्यामुळं त्याला एकदल धान्याचाच तिथं बिवड करणे, तुम्ही काही दिवस तिथं द्विदल धान्य न घेणे, असा उपाय. तिसरं गोष्ट महत्त्वाची की जिथं पूर्ण मर प्रतिबंधक, प्रतिकारक्षम अशा जाती आहेत, जसे की दिग्विजय आहे, विजय आहे, विशाल आहे, हरभऱ्याचे मी सांगेल, किंवा BDN 711 आहे, BDN 716 आहे, इव्हन त्याच्या आधीच्या पण BS 736 वगैरे असे काही जे वाहन होते तुरीचे, तर हे पूर्ण मर रोगाला प्रतिकारक्षम आहेत. तर हे तुम्ही लावले तर ते मरणार नाहीत. म्हणजे ही काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी लागेल. तिसरं आणखी एक गोष्ट सांगायची तुम्हाला, की माझा आग्रह असा राहील शेतकऱ्यांना की स्वतःचं बियाणं स्वतः तयार करा. कशासाठी तुम्ही 2-3 हजार रुपये त्या बियाण्यामध्ये घालवता आणि परत डोक्याला हात लावून बसता की उगवलं नाही. चांगलं प्रतीचं बियाणं, नवीन जातीचं, जे जिथे शिफारस केलेली आहे विद्यापीठाने, कृषी विद्यापीठाने, त्यांच्याकडून तुम्ही काय मिळेल ते 2 किलो 5 किलो आणा, स्वतःच्या शेतामध्ये पेरा, त्याची चांगली काळजी घ्या आणि तेवढ्या 1 किलोपासून 100 किलो बियाणं तयार होऊ शकतं. म्हणजे मी केलेलं आहे, मी स्वतः केलेलं आहे, शेतकऱ्यांनी केलेलं आहे, मला माहिती आहे.
चांगली काळजी घेतली तुम्ही, थोड्याशा अंतरावर पेरा पाहिजे. जर एक अगदी लागून नेहमीसारखं पेरण्याऐवजी 4 बोटाच्या ऐवजी विधभर अंतर ठेवा 2 रोपामध्ये, त्याला जास्त शेंगा लागतील. एका दाण्यापासून अनेक दाणे तयार होतील. आणि ते बियाणं तुम्ही स्वतः काळजी घ्या, त्याची व्यवस्थित ठेवा. थपी लावू नका. 5-5, 10-10 गोण्यावर गोण्या ठेवू नका. मी सांगितलं मगाशी की 3 गोण्या 4 गोण्यापर्यंतची थप्पी असेल तर त्याच्यात फारसा प्रॉब्लेम येत नाही. 5वी गोणी ठेवली की मात्र त्याच्यामध्ये खाली प्रॉब्लेम यायला लागतो पहिल्या गोणीमध्ये. हे तुम्ही त्याची चांगली साठवण करा, त्याला ट्रीटमेंट करा. घरच्या घरी ट्रीटमेंट करता येते. पाहिजे असलं तर तुम्ही एखाद्या प्रोसेसिंग प्लॅन्टवर जाऊन तिथून तुमचं बियाणाचे प्रोसेसिंग करून घ्या. थोडासा खर्च येईल, त्याला ट्रीटमेंट पण मिळेल. तुम्ही तुमचं साठवून ठेवा चांगलं. पुढच्या वर्षी पेरणीच्या आधी महिनाभर किंवा 15 दिवस आधी त्याची चाचणी घ्या. उगवण क्षमता किती आहे ते आपल्याला गोणपाटावर वगैरे पण घेता येते, वर्तमानपत्रात सुद्धा घेता येते. त्याची उगवण बघा. 100 दाणे पेरा आणि त्यातले किती उगवले, 100पैकी 90 उगवले का 80 उगवले का 70 उगवले ते कळेल. जर 70च उगवले असतील तर 30-40% सीड रेट वाढवा. आम्ही जर तुम्हाला सांगितलं असेल की 10 किलो बिया पेरा आणि 70% म्हणजे 7 किलोच असल्यासारखं जर ते उगवणार असेल तर आणखी 3 किलो आहे, आपलं घरचंच बियाणे आहे, आपल्याला कुठं पैसे द्यायचे आहेत. तर त्याप्रमाणे तुम्हाला तसं करता येईल आणि थोडं बियाण्याचं प्रमाण वाढवून तुम्ही त्याची पेरणी करा. कंपन्यांकडचं बियाणं असलं तरी जर असं करता आलं तुम्हाला, आधी उगवण क्षमता बघता आली तर ती बघा आणि तेवढ्या प्रमाणात बियाणं वाढवा आणि मग पेरणी करा. आपोआप तुमचा हे प्रश्न कमी होतील की प्लांट पॉप्युलेशन पाहिजे ते अपेक्षेप्रमाणे ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल.